अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीबाबत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. महायुती तुटल्याचे स्पष्ट संकेत मिळाले असून शिंदे गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना अनिल शिंदे म्हणाले की काही जागांच्या वाटपावरून गैरसमज निर्माण झाले असले तरी भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गट एकत्र येणार अशी चर्चा ही चुकीची आहे. शिंदे गट हा स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. महायुती तुटण्यामागे जागा वाटप हे प्रमुख कारण असल्याची चर्चा असताना संध्याकाळी अनिल शिंदे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. महायुतीचा प्रयोग अपयशी ठरल्याचे संकेत यामुळे मिळाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिंदे गटाच्या या निर्णयामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आगामी मनपा निवडणुकीमध्ये आता थेट लढती आणि त्रिकोणी संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. न्यूज टुडे 24 अहिल्यानगर. नगरसेवकाला मी तर जिल्हा प्रमुख आहे. माझी देखील जागा भारतीय जनता पार्टी मागत होती आणि माझ्या सहकार्याची देखील एक जागा त्या ठिकाणी ते मागत होते, त्याच्यावर अडून राहिले. आमच्या 2-4 जागा विद्यमान आलेल्या आहेत. दिलीप सातपुतेच्या संदर्भात असेल 16 नंबर वार्ड तर तिथं आम्हाला विद्यमान आमचे 4 नगरसेवक आले. त्या ठिकाणी बी जागा आमचे संतोष गेलाप्पा असतील, त्यांची देखील जागा तुम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे त्या ठिकाणी आमच्या विद्यमान जागा जर कमी झाल्या साहेब तर मग आम्ही कुठं जायचं? मग आम्हाला तर त्यांनी इतक्या जागा देऊ तितक्या जागा देऊ हे असं सगळं सकाळपर्यंत ठेवलं. त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला. आम्ही काही स्वतः होऊन युती तोडलेली नाही. त्यांचा होऊन आम्हाला त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या नितीन कुंकुलाल यांचा संभाजी कदम यांना फोन आला की तुमचं आमचं या ठिकाणी जमत नाही आणि तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आम्ही तर तीच अपेक्षा करत होतो की आम्हाला स्वतंत्र लढण्यासाठी आम्हाला परवानगी आम्हाला वरती घ्यावा लागेल. तर ती आम्ही मग नंतर आमचे भोरसाहेब होते यांनी वरती सगळे संभाजी कदम असतील, सचिन जाधव असतील, गणेश कवडे असतील, आमचे शेंडगे साहेब असतील, बाळासाहेब, सगळ्यांनी आम्ही त्या ठिकाणी बैठक घेऊन वरिष्ठांच्या कानावर घातलं की आपल्याला डावलण्यात आलं. आमची आज बी आम्हाला डावलण्यात आलेलं आहे. पद्धतीने त्या गांभीर्याने जर आमच्या मित्रपक्षांनी तो विषय हाताळला नसेल तर शेवटी निवडणुकीला सामोरं जाणं हे आमचं काम आहे. आम्ही त्या तयारीत कायम असतो. शिवसेना ही लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळं ज्या पद्धतीने आम्हाला आमची अवहेलना झाली आणि आम्ही निर्णय घेतला की या ठिकाणी स्वबळावर पूर्ण ताकदीने अहिल्यानगरची महानगरपालिका निवडणूक आम्ही लढत आहोत. आणि शिवसेनेचा अहिल्यानगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. विद्यमान महापौर माजी महापौर या ठिकाणी अनिल शिंदे, इकडे संभाजी कदम, इकडे संजय शेंडगे, 3 माजी महापौर या ठिकाणी या निवडणुकीत आमच्या पक्षात प्रमुख नेते म्हणून कार्यरत आहेत. आणि 100% या निवडणुकीत आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांना या राज्याचा कोट्यावधी बहिणींचा लाडका भाऊ म्हणून या राज्यातील जनता बघते. त्यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगरची निवडणूक शिवसेना जिंकेल. शिवसेनेचा भगवा अहिल्यानगर महानगरपालिकेवर फडकेल असा विश्वास आम्हाला आहे आणि त्या तयारीने आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहोत. आणि बैठका झाल्या. आज जो निर्णय झाला या संदर्भात वरिष्ठ पातळीवर काही आपण कळवलंय का? तर वरिष्ठ पातळीवर काही आदेश आलाय? स्पष्ट आदेश आहेत. जिथे जिथे सन्मानजन्य जागा मिळतील, सन्मानजनक जागा मिळतील त्या ठिकाणी युती टिकवायचीच. याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. राज्यात सगळीकडे दिलेलं आहे. मात्र ज्या ठिकाणी आमच्या शिवसैनिकांना, सामान्य शिवसैनिकांना, कारण निवडणूक लढवणारे हे आमचे तसे सामान्य शिवसैनिकच आहेत, त्यांच्यावर अन्याय होईल अशी जर परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी मात्र आमचा सन्मान आणि स्वाभिमान जपण्यासाठी आम्ही निवडणुकीच्या रांगणात उतरण्यासाठी कायम तयार असतो. 8 दिवसापासून बैठका सुरू आहे. कुठेतरी खेळवलं आमची तयारी हे बघा, निर्णय घ्यायला उशीर नाही. शेवटी महायुती टिकली पाहिजे याच्यासाठी आम्ही तो वेळ दिलेला आहे. ठीक आहे, आमचा वेळेचा अपव्यय झाला असं तर आता जनतेलाही पटणार आहे आणि ती जनताच आम्हाला न्याय देणार आहे. जनताच आम्हाला भरघोस मतदान करून आम्हाला न्याय देणार आहे. 8 दिवसापासून बैठका सुरू होत्या. कुठेतरी भाजप आणि राष्ट्रवादीने शिंदे सेनेला खेळवलं असं
तशी परिस्थिती तर आता तुम्हीच सांगताय ना. नगर शहरातील जनता मतदारही आता म्हणायला लागला आहे की या दोन्ही पक्षांनी, आमच्या मित्र पक्षांनी आम्हाला खेळवलं आहे. परंतु आम्हाला कोणावर आरोप करायचे नाही. आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरं जाऊ आणि यशस्वी होऊ. धन्यवाद.